हे केबिन जे आहे ते तोडलेलं आहेत आणि महिला घोषणाबाजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे आहेत ते पाहायला मिळत होते। त्यांच्यासाठी केबिन आहे आणि याच केबिनच्या बाहेर आता आंदोलन सुरू असताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तोडफोड जी आहे ती पूर्णतः वसंत मोरे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। ते एक कॅबिन मध्ये आले आणि ही सुरक्षा रक्षकांची केबिन आहे आणि त्या ठिकाणाहून त्यांनी ही सर्व तोडफोड जी आहे ती केलेली आहे। वसंत मोरे असतील, शिवसैनिक असतील, ते सध्या आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं म्हणणं आहे काही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसचं पूर्णतः लॉजिंग केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे। त्यामुळे ज्या बसेस आहेत त्या बसेस कुठल्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न वसंत मोरेंकडून केला जातोय। वसंत मोरे असतील, त्याचबरोबर शिवसैनिक असतील, ते सर्व आता लावलेल्या बसेसकडे या ठिकाणाहून जाताना पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते। महिला ज्या आहेत त्या पूर्णतः आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि ही जोरदार घोषणाबाजी या महिलांची सध्या सुरू आहे। स्वारगेट डेपो मध्ये हे सर्व आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे। जोरदार युती सरकार। आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत असं या महिलांचं म्हणणं आहे। महिला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आलेल्या आहेत। ताई काय म्हणणार? महिला सुरक्षित नाहीयेत आणि हे सरकार करताय काय हा आमचा प्रश्न आहे। लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीयेत। आपण जर बघितलं तर या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणाहून ज्या ठिकाणी बसेस लावलेल्या आहेत त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी सध्या या महिलांची आपल्याला या ठिकाणी एकंदरीतच दिसतीये। स्वारगेट डेपो मध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि या घटनेचा निषेध सध्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात येतोय। मी तुम्हाला दाखवू शकतो की या काही बसेस ज्या आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसची अवस्था वसंत मोरे स्वतः सर्वांना दाखवणार आहेत। आपण त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही आता या ठिकाणी हे आंदोलन केलंय, बसेसची पाहणी ज्या शिवशाहीच्या नावावर या बसेस चालतात त्या शिवशाही बसमध्ये बलात्कार होतो, त्या शिवशाही बसमध्ये रोज बलात्कार होतात। याचं उदाहरण तुम्हाला आता बघायला मिळेल। प्रत्येक बसमध्ये ज्या बस बंद आहेत, प्रत्येक बसमध्ये ज्या बसमध्ये बस लागलेल्या आहेत, बंद बस आहेत, त्या बसमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आतमध्ये कॉन्डोमचे पाकिट, खाली त्या वेगवेगळ्या वस्तू अशा गोष्टी बघायला मिळतील ज्या माध्यमातून या ठिकाणी रोज बलात्कार होतात। आपण जर बघितलं ही बस आहे आणि या बसमध्ये अक्षरशः कोंडोम पडला असल्याचं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे। या बसमध्ये काय प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी आता पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी हे कोंडोम जे आहेत ते पाहायला मिळतात। एकंदरीतच या बसमध्ये काही कपडे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत। या बसची अवस्था आपल्याला या ठिकाणी कशा अवस्थेत ही बस आहे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच काही कपडे आहेत, या साड्या पण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। साड्या असतील, पॅन्ट असतील, सर्व कपडे आणि त्याचबरोबर कोंडोम जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। ही गाडी पूर्णतः कशा पद्धतीने या गाडीचं लॉजिंग करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। एकंदरीतच या ठिकाणी कोणतरी असू शकतं। पोलीस अधिकारी सध्या या बसेसची पाहणी करताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती कोंडोम जे आहेत ते या बसमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडून ही सगळी पाहणी जी आहे ती सध्या सुरू आहे। एकंदरीतच वसंत मोरे यांनी जे आरोप केले होते, काही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी लावून देण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसचं पूर्णतः लॉजिंग जे आहे ते करण्यात आले असं त्यांचा आरोप होता आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाची केबिन जी आहे ती पूर्णतः फोडलेली आहे। त्यामुळे वसंत मोरे यांचा रोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने या बसेस ज्या आहेत त्या स्वारगेट डेपोच्या काही अंतरावरती लावण्यात आलेल्या आहेत आणि सध्या आपण त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीतच आता जर बघितलं तर आरोप करण्यात आलेले होते। आरोप नाही म्हणता येणार, जे घडलंय माणूस त्याच्याबद्दलच बोलतोय। महिला इथे पुण्यामध्ये सुरक्षित नाही, सारखे काही ना काही प्रकार घडतच आहेत। मग सरकार करताय काय? या सरकारला जर रक्षण करता येत नाहीये, जर ते 1500 रुपये देतात, ते 1500 न देता त्यांनी माणसं कामाला ठेवावी। काही बसेस या ठिकाणी